नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासोबत कढी वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे. खूप टेस्टी असे झालेले आहेत आणि या वड्यांनी जी कढी आहे ती एकदम छान अशी शोषून घेतलेली आहे. खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि आंबट गोड चवीची अशी ही कढी वडे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कढीमध्ये एकदम छान वडे डुबलेले आहेत आणि ही जी कढी वडे आहे ना, करायला काहीच वेळ लागत नाही आणि किती सॉफ्ट झालेत बघा. आणि चव म्हणाल ना तर एक नंबर. नक्की करून बघा, खूप छान होते. यासाठी मी 4 दिवस जुनं दही घेतलेलं आहे. म्हणजे मी घरातच 4 दिवसांपूर्वी दही लावलं होतं आणि ते असंच ठेवलं होतं, ते आंबट व्हावं म्हणून. कारण की आपल्याला कढी करायची म्हटलं तर थोडंसं आंबट दही असायला हवं ना. आणि म्हणून मी घरीच दही लावलं होतं. तुम्ही बाहेरून आणलं तरीसुद्धा काही हरकत नाही, पण आंबट असावं. तर त्यासाठी मी किती वाटी दही घेते, तर या भांड्यामध्ये मी करायला ठेवलं होतं ना, तर बरोबर 1.5 वाटी इतकं दही आहे. तर मी 1.5 वाटीपेक्षा जरा जास्तच आहे बघा. म्हणजे 2 वाट्या भरण्यासाठी थोडंसंच राहिलं होतं इतकं. तर आपण 2 वाटी दही घेतलं आहे, तर त्याच्या मापाने मी अर्धी वाटीपेक्षा जरासं कमी चण्याचं पीठ घेतलं आहे. खरं तर हे मी डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकलं असतं तरी चाललं असतं, पण तरीसुद्धा मी या भांड्यात तुम्हाला मापून दाखवलं. पण तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातच करा. आता याच वाटीने मापून मी 1 वाटी पूर्ण पाणी घेतलेलं आहे. पण माझं मिक्सरचं भांडं जरा लहान आहे ना, त्याच्यामुळे मी अर्धच पाणी टाकलं होतं. चला, तर मी 2 मोठे चमचे साखर घेतलेली आहे आणि हळद इतकंच टाकून मी मिक्सरमधून ते वाटून घेतलेलं आहे. आणि उरलेलं जे पाणी होतं, म्हणजे आत्तापर्यंत मी फक्त 1च वाटी पाणी टाकलं आहे आणि ते मिक्सरमधून छान फिरवून घेतलं आहे. हे ना जरा चांगलं फिरवून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या वगैरे काय असतील ना ते सगळे निघून जातील ना म्हणून. तर मी भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीप्रमाणे. जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तितकं. लसूण आणि आलं, थोडंसं जिरं. आता आपण हे जाडसर वाटून घेऊया. म्हणजे पाणी न टाकता आपण हे वाटून घेऊया. तर आता हे मी वाटलं आहे बघा. असं जाडसर वाटून घेतलं आहे, ज्याच्यामध्ये लसूण, मिरची, जिरे सगळं छान वाटलं गेलं आहे, पण जाडसर, पाणी न टाकता. तर बघा, हे असं वाटून घ्यायचं आहे जसं की आपण कुटून घेतो ना त्याप्रमाणे. तर त्यासाठी आता मी 3 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते अगदी बारीक असे चिरून घेते. कारण की आपण कढी वडे करतोय ना, तर वडे करण्यासाठी आपल्याला कांदे वगैरे लागणार आहेत. जे काही साहित्य आहे ना आणि जो काही मसाला आहे तो मी एकत्रच वाटून घेतला आहे, कारण की परत परत वाटायला नको. आणि माझ्याकडे सारखी सारखी लाईट जाते ना, मग मी एकत्रच तो सगळा मसाला वाटून घेतलेला आहे. तर आता माझे कांदे चांगले चिरून झालेले आहेत बारीक. आता मी याच्यामध्ये 3 वाट्या चण्याचं पीठ घेणार आहे. तर आत्ता मी या चाळणीत चाळता यावं म्हणून मी आधी 2 वाट्या घेतल्यात. तर आत्ता मी 2 वाट्या चण्याचं पीठ घेऊन ते चाळून घेऊया. आणि याच्यामध्ये आता मी कोणतंच तांदळाचं पीठ वगैरे काही न वापरता सुद्धा आपले जे हे वडे आहेत ना, ते इतके छान खरपूस खमंग छान कुरकुरीत होतील ना, खूप छान होतील. ते आपण म्हणजे खातासुद्धा आलं पाहिजेत आणि वड्यांमध्ये सोडतासुद्धा आले पाहिजेत. तर अशा हिशोबाने मी करणार आहे. तर आता 3 वाट्या आपल्या चाळून झालं आहे. मग त्याच्यामध्ये मी हिंग, हळद इतकंच मिक्स करून थोडंसंच पाणी टाकलं आहे. म्हणजे 1 वाटी पाणी टाकून, जसं 1 वाटी मी टाकलं आहे म्हणून तुम्ही पण टाकू नका. आधी मिक्स करून बघा की आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट म्हणजे आपल्याला चपातीसारखं नाही, पण सरसरीत जरासं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे भिजवून घ्यायचं आहे. कारण की मी इतकंच घेणार आहे, घट्ट पीठ भिजवून घेणार आहे. कारण की आता आपण याच्यामध्ये जेव्हा कांदे वगैरे सोडू ना, तर कांदे पाणी सोडतं आणि मग नंतर आपलं हे जे पीठ आहे ना, ते खूपच नरम होतं आणि मग त्याच्यामुळे आपण तेलात सोडले की ते मग ऑइली होतात वडे. आपले जे भजी आहेत ना, ते कधी पण ऑइली नाही व्हायला पाहिजे, खरपूस खमंग कुरकुरीत व्हायला पाहिजे. मग आपल्याला हे जे पीठ आहे ना, म्हणजे वडे किती छान कुरकुरीत होतील आणि तेलसुद्धा पिणार नाहीत. तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी टिप दाखवणार आहे तिथे. तर मी भजीचं पीठ कसं भिजवलं ते तुम्ही बघा. नंतर मी ते झाकून ठेवलेलं आहे. फक्त हिंग, हळद, मीठसुद्धा टाकलेलं नाही आहे आणि ते भिजवून घेतलं आहे घट्टसर. आता ते झाकून ठेवलं आहे आणि तोपर्यंत बाकीची तयारी करूया, जेणेकरून ते पीठ पण भिजेल. तर आता मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली, तीसुद्धा चिरून टाकली आहे. आणि कढीपत्ता आहे ना, तो सुद्धा एकदम मस्त पातळ पातळ असा चिरून घेतला आहे. भज्यांमध्ये कढीपत्ता जर आपण असा चिरून टाकला असेल ना, खूप छान लागतात. म्हणजे तुम्ही बघा, त्याची टेस्ट खूप छान लागते. तर माझ्याकडे भरपूर कढीपत्ता होता, तर मी तो चिरून टाकला. ताजा ताजा कढीपत्ता असेल ना, खूप मस्त लागतो. चला, तर मग आपण फोडणीची तयारी करूया. तर मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राईची फोडणी केली आहे आणि भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता तळून झाला की मग त्याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता ना, मिरची, लसूण, आलं, तर ते आपण टाकून घ्यायचं आहे जितकं आपल्याला फोडणीला लागणार आहे. कारण की आपली जी कढी आहे ना, ती थोडीशी तिखट पण व्हायला पाहिजे, आंबट पण असायला पाहिजे आणि गोडसुद्धा व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही पाहिलंत मी साखर टाकली होती. ही जी कढी आहे ना, आंबट गोड तिखट खूप छान लागते. आता माझ्या ना हे जे मिक्सरचं भांडं आहे ना, ते छोटं आहे. त्याच्यामुळे ना बघा, मी एकदम फास्टमध्ये जेव्हा आपण कढीमध्ये आपण जी कढी फोडणीमध्ये सोडली ना, की पटापट पाणी सोडून घ्यायचं. तर मी जवळजवळ ना 8 वाट्या पाणी एकत्रच टाकून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यात एकत्रच टाकून घेतलात ना, तर धावपळ होणार नाही.
पण माझं मिक्सरचं भांडं खूपच लहान आहे, तर त्याच्यामध्ये एकच वाटी पाणी बसलं. तुम्ही चांगलं 7-8 वाट्या पाणी, तुमचं पण भांडं लहान असेल तर कढी जेव्हा आपण फोडणीमध्ये सोडली ना की लगेच चण्याचं पीठ त्याच्यामध्ये असल्यामुळे ना ते ना बेसनासारखं घट्ट व्हायला लागतं ना, मग असं होता कामा नये. तर आपण फटाफट जे पाणी टाकून घ्यायचं आहे ना, लवकर लवकर टाकून घ्यायचं. 8-9 वाट्या पाणी टाकलं ना तरीसुद्धा चालेल, कारण की आपण ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकलेलं आहे ना, ते जरा जास्त आहे म्हणून. कधी कधी मी 2 ते 3च चमचे चण्याचं पीठ टाकते त्याच्यामध्ये. तर आत्ता मी एवढं टाकलेलं आहे. तर आता आपली जी कढी आहे ना ती खूप छान झाली आहे. खळखळून चांगली उकळी येऊन द्यायची त्याला. मग मी आता ती बाजूला काढून ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपलं जे पीठ आहे ना ते अर्धा तास छान मुरलं आहे. मग मी त्याच्यामध्ये सोडा टाकून घेतला आहे. आता सोडा पाव चमचा टाकला आहे आणि तो चांगला मी मिक्स करून घेतलेला आहे. बघा माझ्या घरामध्ये ना जास्त लागतं, तर त्याच्यामुळे मी जरा जास्त केलं आहे. आता हे कांदे टाकले, कढीपत्ता टाकलेला आहे, वाटलेला जो मसाला आहे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची तीसुद्धा टाकली आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतली होती तीसुद्धा टाकली आहे आणि आत्ता मी मीठ टाकलं आहे. आता हे सगळं आपण परत मिक्स करून घेऊया आणि हे सुद्धा आता बाजूला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तोपर्यंत कांद्याला छान पाणी सुटेल, ज्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला भज्यांमध्ये पाणी किती टाकायचं आहे. म्हणजे याच्यानंतरसुद्धा पीठ आपलं घट्टच असायला हवं जरासं, जेणेकरून आपले जे भजी आहेत ना ते जास्त ऑइली नाही व्हायला पाहिजे, त्याच्यात जास्त पाणी नाही पडलं पाहिजे. पाण्याचंच सगळं म्हणजे पाण्यामुळेच सगळं अवलंबून असतं, म्हणून हे लक्षात ठेवा. आता मी ओवा टाकला आहे, तो पण मिक्स करून आता हे झाकून आपण अर्धा तास ठेवून घेऊया. आता हे अर्धा तास ठेवलं आहे, माझी कढीसुद्धा झालेली आहे. मग मी ती उतरवून बाजूला ठेवून घेतली, कारण माझे वडे अजून झालेले नाही आहेत ना, तर मी ते ठेवून घेतलं होतं आणि नंतर मी चपात्या करून घेतल्या. त्याच्यानंतर इतक्या वेळात माझं पीठ छान मुरलं आहे. मग मी त्याच्यामध्ये ना थोडंसं 2-2 चमचे पाणी टाकून बघितलं की बाबा आपल्याला भजीसारखं सरसरीत पीठ झालं आहे का. मग त्याच हिशोबाने मग मी वडे सोडून घेतलेले आहेत. वडे सोडले की एकदम छान खरपूस झालेत का, तर वडे तळून बघा. 2-3 वडे टाकून खाऊन बघा की कसे झालेत, कुरकुरीत झालेत का. नाहीतर मग आणखीन थोडंसं पाणी घाला जर का घट्ट असेल तर. तर असं करा, कधीही असं झालं ना तर पूर्ण एक बॅच टाकून तळायची नाही. आधी 2-3 भजी टाकून बघायचे, तळून बघायचे आणि त्यानंतरच मग ते खाऊन बघायचं की कुरकुरीत झालं आहे का. मग बाकीचे तळून घ्यायचे. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं की आणि छोटे छोटे वडे सोडून घ्यायचे. जर तुम्हाला मोठे आवडत असेल तर मोठे करा, पण मला छोटेच आवडतात म्हणून. तुम्हाला मी आधी पण सांगितलं की प्रत्येकाकडे ना ही जी आपली भिडाची कढई आहे ना ती असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आपण फ्लेम जी आहे ना ती फास्ट ठेवू शकतो आणि फास्ट फ्लेमवरच इतके छान भजी तळून होतात ना, म्हणजे फ्लेमचा विचार करावा नाही लागत, मीडियम वगैरे करावा नाही लागत. आणि मग आपण जर का तिखट कोणतेही पदार्थ तळत असू ना तर ते फास्ट गॅसवरच तळायचे कधी पण. आणि जर का गोड तळणार असो ना तर मग ते मीडियम फ्लेमवर तळायचे असतात. बघा मला तर इतके टिप्स माहीत आहे. आणि ही जी माझी कढई आहे ना ती खूप जुनी आहे, तर मला आता तिची सवय झाली आहे. तर मी कधीच माझी जी गॅसची फ्लेम आहे ना ती कधीच स्लो किंवा मीडियम करत नाही. फास्ट गॅसवरच मी कोणतेही वडे तळते. तर आता आपले जे वडे आहेत ना ते इतके छान झाले आहेत ना. मी त्याच्यात तांदळाचं पीठ वगैरे टाकलं नाही, कारण की मी आज कढीमध्ये सोडणार होते ना म्हणून. तर फक्त चण्याचं पीठ असूनसुद्धा आपले जे वडे आहेत ते छान खमंग खरपूस असे मस्त तळून झालेले आहेत आणि छान मस्त कुरकुरीत झालेत. आणि हे कढीमध्ये सोडल्याबरोबर लगेचच्या लगेच जी कढी आहे तिने म्हणजे वड्यांनी कढी पूर्णपणे छान मस्त पिऊन घेतलेली आहे. आणि आपले जे वडे आहेत ना मस्त एकदम सॉफ्ट असे झाले, काहीच वेळ लागला नाही आणि घाबरायची गरज नाही. म्हणजे वडे जर आपले छान तळले गेलेले असतील ना तर मग ती पूर्णपणे शोषून घेतात कढई. आता मी कढीमध्ये हे सगळेचे सगळे वडे सोडणार नाही आहे, अगदी थोडेच. म्हणजे एक बॅच मी जितकी तळले होते ना वडे, हे जे सगळे वडे आहेत तितके समजा मी त्याच्यामध्ये सोडलेले आहेत कढीमध्ये. बाकीचे सगळे खाण्यासाठी गेलेत, कारण की बघा आपण भजी वगैरे केले तर मुलं काय गप्प बसणार नाहीत, ते खायला मागणार. मग त्यासाठी म्हणून मी केले. आता जर तुम्हाला कमी करायचे असतील ना तर 1 वाटी चण्याचे पिठाचे केलेत तरीसुद्धा चालतील. चला तर आपले जे वडे आहेत ना त्यांनी कढी छान पिऊन घेतलेली आहे. आपण वरतून फोडणी करूया. तर त्यासाठी मी तेल घेतलं आहे. तुम्हाला जास्त तेल घ्यायचं असेल तर घ्या, मग थोडंसंच घेतलेलं आहे. आणि तेलावर मी राई ठेवलेली आहे, टाकली आहे आणि लाल मिरच्या 3 टाकल्यात आणि फक्त कढीपत्ता आणि हिंग याचीच फक्त मी फोडणी केली आहे. आणि आता ही फोडणी आपण वरतून सोडून घेऊया. याच्यामुळे आपली कढी आणखीन जास्त छान खमंग लागते, मस्त लागते, एकदम एकदम चविष्ट होते त्याने. तर आता ना मी जरा कढीला फोडणी जेव्हा केली ना वरून, तेव्हा मी जरा ती खाली घ्यायला पाहिजे होती, म्हणजे तशी तुम्हाला छान दिसली असती. पण तरीसुद्धा आता मी वरून कोथिंबीर टाकली आहे आणि खूप छान जशी ती दिसते आहे ना, तुम्हाला खरं सांगते इतकी सुंदर होते ना, कुठल्याही हॉटेलात अशी बनणार नाही, इतकी छान होते. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.
तर आपली कढी रेडी आहे. तर आता मी वाढून घेते. तर बघा कढीमध्ये वडे किती लवकर एकदम छानपैकी मुरून गेलेले आहेत आणि सॉफ्ट तर खूप खूप सॉफ्ट झालेली आहे. आणि आपली जी कढी आहे ना ती जरा पातळच करायची, कारण की वडे आहेत त्यातलं सगळं जे पाणी असतं ना ते शोषून घेतात आणि वडे फुगतात आणि कढीसुद्धा घट्ट होते, म्हणून आधीच ती पातळ करून घ्यायची. तर आता तुम्हाला मी पाण्याचं पण प्रमाण सांगितलं, मी चांगलं 9 वाट्या पाणी टाकलं होतं. तर आता मी वाढून घेतलेली आहे कढी आणि त्याच्यावर थोडीशीच कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला एका बाजूने असा रंग दिसत असेल, पण खरं सुरेख रंग आलेला आहे. तर आता तुम्ही स्वतः कढी बनवा आणि मग बघा खूप छान होईल. ही आंबट गोड चवीची कढी खूप सुंदर होते. आणि आता हे वडे तर तुम्हाला दिसत आहेत बघा, किती छान एकदम शोषून घेतलेले आहे आणि किती सॉफ्ट झालेत बघा. नक्की करून बघा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. बाय.